नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी तुम्हाला अशा काही 10 किचन टिप्स सांगणार आहे ज्या तुमचं काम आणि सोपं करतील आणि तुमचा वेळही वाचवतील। आपण रोज स्वयंपाक करताना अनेक छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये वेळ घालवतो, पण काही स्मार्ट टिप्स वापरल्यानंतर हे काम नक्की झटपट होऊ शकतो। टिप्स बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। जसे की आता मी मार्केटमधून गुळ आणलेला आहे। हा गुळ आपल्याला काय करायचा, किसून ठेवायचा, म्हणजे आपल्याला कधी पुरणपोळीसाठी म्हणा, पर त्यानंतर गुळाचा शिरा करण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागत नाही। तर आपण गुळ किसत असताना किंवा गुळ कट करताना काय करायचं, गुळ आपल्याला चाकूला लटकू नये म्हणून किंवा चाकूला चिटकू नये म्हणून आपल्याला त्याच्यावरती 2 ते 3 थेंब तेलाचा हात द्यायचा आणि चाकूला पूर्ण तेल लावलत ना तर आपल्याला नक्कीच गुळ चिटकणार नाही। तुम्ही चाकूच्या ऐवजी जर किसनीने गुळ किसणार आहात तर किसनीला सुद्धा तेलाचा हात लावायचा, त्यानं काय होईल, गुळ अजिबातच किसण्यात चिटकणार नाही आणि आपला गुळ सुद्धा सुटसुटीत किसला जाईल। त्यानंतर हा गुळ आपण छोट्याशा डब्यामध्ये पॅक करून फ्रीजमध्ये स्टोअर ठेवायचा किंवा वरती स्टोअर केला तरी चालेल। इडली शिजवतो त्यानंतर काय होतं, इडली पात्राच्या खाली असा काळसरपणा येतो आणि आपलं भांडं काळं पडतं। पण ते काळं पडू नये त्यासाठी आपण काय करायचं, एक लिंबू अर्धा कट करून टाकायचा किंवा त्याच्यामध्ये लिंबू पाण्यामध्ये पिळायचा। यानं काय होईल, इडली पात्र अजिबात खालून काळं होणार नाही आणि तुम्ही भांडं जास्त कसा लागणार नाही। त्यानंतर टिप नंबर 3, जेव्हा आपण शेंगदाणे आणतो जास्त वेळ बाहेर आल्यानंतर त्याला आळे लागते किंवा किडे लागते आणि ते खराब होण्यास सुरुवात होते, तेव्हा आपल्याला काय करायचं, शेंगदाणे पूर्णपणे रोस्ट करून घ्यायचे आणि अर्धे शेंगदाणे आपण वरती ठेवायचे आणि अर्धे शेंगदाण्यांचा कूट करून घ्यायचा, म्हणजे बारीक फिरून घ्यायचे। तर बारीक फिरल्यानंतर काय होतं, आपल्या पटकन खिचडीला किंवा सुक्या भाजीला, त्यानंतर थोडी हलकीशी रस्याची भाजी बनवलीत ना, हा शेंगदाण्याचा कूट आपल्याला खूप फायदा देतो, पटकन तयार होतो, आपला वेळ सुद्धा वाचतो। आणि नेहमी नेहमी शेंगदाणे भाजायचे, परत ते शेंगदाणे आपल्याला दळायचे, त्यामुळे आपला टाइम जास्त वेस्ट होतो। आणि हा शेंगदाण्याचा कूट एकदम असा भरडसर दळल्यानंतर आपण याला पुन्हा एकदा डब्यामध्ये स्टोअर करायचा आणि हा फ्रीजमध्ये ठेवला तरी चालेल किंवा रेग्युलर आपल्या वरच्या वरती ठेवला तरी चालेल। जेव्हा आपण रवा आणतो, रवा आणल्यानंतर काय होतं, रव्याला बारीक बारीक आळ्या लागत्या ते किंवा किडे लागतात, ते ही किडे लागत नाहीत ना, ते यासाठी छान असा एक पर्याय आहे। काय करायचं, रवा आणल्यानंतर आपण याला छानपैकी असं भाजून घ्यायचा। भाजून घेताना मंद गॅसवरती याला कमीत कमी 20 ते 25 मिनिटं भाजायचं, जेणेकरून काय होईल, एकदम खरपूस भाजला जाईल आणि हा रवा आपण थंड झाल्यानंतर पुन्हा एअरटाईट डब्यामध्ये ठेवून द्यायचा। असा रवा, इन्स्टंट रवा आपल्याला कधी सकाळी नाश्त्याला करायचा म्हटला किंवा मुलांना सुद्धा दुपारी आल्यानंतर द्यायचं ठरलं ना, खूप पटकन होतो आणि हा अशी छोटीशी टिप्स खूप काम देते। त्यासोबतच तुम्ही हा रवा कच्चा रवा फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवला तरी चालेल, जसं तुम्हाला लागेल तसा तुम्ही रवा भाजून घेऊ शकता आणि किंवा त्यानंतर तुम्ही एक खटी रवा 1 ते 1.5 किलो आणल्यानंतर तुम्ही भाजून ठेवला तरी चालेल। आलं आणल्यानंतर आलं काय होतं, आपण डायरेक्ट फ्रीजमध्ये स्टोअर केलं ना तर त्याला घाम येतो आणि ते लवकर खराब होतं। त्यामुळे काय करायचं, जेव्हा आणलं त्यानंतर त्याला लगेच थोडंसं ऊन द्यायचं आणि अशी कापडाची पिशवी ठेवायची। त्या कापडाच्या पिशवीमध्ये जर आलं स्टोअर केलं ना तर खूप म्हणजे खूप दिवस टिकतं, जवळपास महिनाभर आलं टिकतं। तर ही ट्रिक नक्की ट्राय करा। प्लास्टिकच्या पिशवीमध्ये स्टोअर केल्यानंतर काय होतं, त्याला घाम येतो आणि ते लवकर खराब होतं आणि एक कॉटनच्या पिशवीमध्ये स्टोअर केल्यानंतर त्याला घाम अजिबात येत नाही। आणि मिरच्या आणल्यानंतर सुद्धा आपण काय करतो, मिरच्या डायरेक्ट फ्रीजमध्ये ठेवून देतो, पण मिरच्या सुद्धा आणल्यानंतर आपल्याला काय करायचं, त्याला चांगल्यापैकी वॉश करून घ्यायचा आणि त्याचे आपलं देठ काढून डब्यामध्ये स्टोअर करायचं। त्याआधी आपलं काय करायचं, जेव्हा मिरच्या वॉश केल्यानंतर त्याला चांगल्या कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचं आणि पुसताना नक्की एकदा लक्ष ठेवायचं, आपण देठ काढल्यानंतर याला धुवायचे नाही, देठ काढायच्या आधीच याला धुवून घ्यायचे, म्हणजे काय होईल, जे देठामध्ये पाणी गेलं तर आपल्याला लवकर मिरच्या खराब होतील। आणि अशा मिरच्या स्टोअर करताना एक मोठा प्लास्टिकचा डबा घ्यायचा, खाली टिश्यू ठेवायचे आणि त्याच्यानंतर हे देठ काढून याच्यामध्ये स्टोअर केल्यानंतर महिनाभर आरामात आपल्या मिरच्या राहतात, टिकून राहतात। तर अशा एक छोटीशी टिप खूप काम देते। त्याचप्रमाणे आपण लिंबू आल्यानंतर आपल्याला काय करायचं, काचेच्या डब्यामध्ये याला स्टोअर करायचे। काचेच्या डब्यामध्ये ठेवले ना खूप म्हणजे जवळपास 10-12 दिवस लिंबू टिकून राहतो, अजिबात खराब होत नाही आणि त्याला डाग सुद्धा पडत नाही। तर ही सुद्धा नाही का एअरटाईट मध्ये तुम्ही स्टोअर करू शकता। काचेच्या ऐवजी तुम्ही प्लास्टिकचा डब्बा घेतला तरी चालेल किंवा काय करायचं, टिश्यूमध्ये याला रॅप करायचं आणि फ्रीजमध्ये खालच्या ड्रॉवरमध्ये ठेवून द्यायचं। आणि आपण मिरच्या एक सोबत आणल्यानंतर काय करतो, लाल मिरच्या ज्या असतात ना त्या आपल्या थोड्याशा वेस्ट जातात, पण त्याला वेस्ट जाऊन द्यायचं नाही। काय करायचं,
या मिरच्या थोड्याशा साईडला निवडून घ्यायच्या आणि या मिरच्या आपण थोड्याशा उन्हामध्ये वाळवायच्या, जेणेकरून काय होईल आपल्याला पुढं ते आपल्याला कामात येतील. जसं की मी आता ह्या मिरच्यांना थोडेसे चाळणीमध्ये ठेवते. चाळणीमध्ये ठेवण्याचं कारण कसं, त्याला खालून सुद्धा हवा लागेल आणि वरून सुद्धा ह्या लवकर उन्हाने सुकल्या जातील. उन्हामध्ये 4 ते 5-6 दिवस याला चांगलं सुकून घ्यायच्या आणि सुकल्यानंतर आपल्याला बघा इथं पूर्णपणे अशा लाल होतात. ह्या मिरच्या परत आपल्याला मसाल्याला म्हणा किंवा सुकी भाजी करायला किंवा अशा थालीपीठ बनवायला खूप कामात येतात. आणि अशा चांगल्या मिरच्या साफ करून ठेवायच्या, स्टोअर एकदम एअरटाईट डब्यामध्ये याला स्टोअर करून ठेवायचं. ह्या अशा स्टोअर केल्यानंतर जवळपास 4 ते 5 महिने आरामात जातात. त्याचप्रमाणे अजून एक ट्रिक आहे सोपी, म्हणजे मटाला मोड कसे आणायचे. तर मटकी आपल्याला चांगली व्यवस्थित धुवून घ्यायची. धुतल्यानंतर याला आपण एकदा चांगल्या स्वच्छ पाण्याने पाण्यामध्ये भिजत ठेवायची, रात्रभर भिजत ठेवायची. जवळजवळ 7 ते 8 तास याला भिजत ठेवल्यानंतर सकाळी चांगली फुगून वर येते मटकी. तर ही मटकी आपल्याला सुती कापडामध्ये बांधून ठेवायची. त्यासाठी मी पुन्हा एकदा धुवून घेतली आणि सुती कापडा घेतला. तुम्ही इथं कॉटनचा किंवा रेयॉनचा कपडा घेतला तरी चालेल. आणि या कापडामध्ये अशी याला मस्त गोल कसं गुंडाळून किंवा याला पोडगी बांधून ठेवायची. आणि जवळजवळ याला 18 ते 20 तासानंतर याला चांगल्यापैकी मोड येतात. तुम्ही बघू शकता याला किती मोठे मोठे मोड आले आहेत. तर ह्या मटकी अशी भिजवल्यानंतर काय होते, आपले पैसे सुद्धा वाचतात आणि घरगुती स्प्राउट्स खायला पण खूप छान वाटतात. तर बाहेरचे कसे थोडे घ्यायला महाग पडतात आणि घरगुती बनवल्यामुळं खूप असे आपले पैसे पण वाचतात. त्यासोबतच मी इन्स्टंट इथं काय करते, मटकीची भाजी लवकर बनवायची असेल ना, तर कुकरला एक मटकीची शिट्टी काढून घेते. यानं काय होतं, माझी भाजी पटकन 5 ते 7 मिनिटांमध्ये शिजून होते. आणि मटकीची एक शिट्टीच्या पेक्षा तुम्ही कमी शिट्टी काढल्यानंतर मटकी पण लवकर शिजते. आणि मटकीप्रमाणे मी शेवगा सुद्धा शिजून घेते. यानं काय होतं, आपल्या गॅसची बचत पण होते आणि त्यासोबत आपला वेळ सुद्धा वाचतो. तर ही ट्रिक नक्की